एक प्रसंग मंत्र्यांच्या मीटिंगचा, एक प्रसंग मंत्रालयातल्या केबिनचा, एक प्रसंग विधान परिषद निवडणुकांच्या आधीचा आणि एक प्रसंग प्रवासाला सुरुवात करतानाचा. धर्मवीर 2 मध्ये दाखवलेल्या या सीन्सची सध्या जोरदार चर्चा होतीये. पण या पिक्चर मध्ये फक्त मागच्या काही वर्षात घडलेले प्रसंगच दाखवण्यात आले आहेत का? तर नाही. धर्मवीर 2 मध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असे टॅगलाईन देत आनंद दिघेंच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्रसंग दाखवले आहेत. आनंद दिघे आणि लहान मुलांचं नातं, आनंद दिघे यांना मुस्लिम महिलेनं राखी बांधायला येणं, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यात घडणाऱ्या संवादाचे प्रसंग सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. पण धर्मवीर 2 मध्ये अनेक गाजलेले प्रसंग किंवा किस्सेही दाखवण्यात आले आहेत. असे 4 किस्से आणि त्यांच्या मागची गोष्ट जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पहिला प्रसंग आहे अयोध्येतल्या कार सेवेचा. पिक्चर मध्ये जो सीन आहे तो पूर्ण सांगत नाही, पण त्यात कार सेवा झाल्याबद्दल आनंद आश्रमात आनंद साजरा होत असतानाचा सीन आहे. गुलाल उधळत, हार तुरे घालत लोक उत्सव साजरा करतायत असा हा प्रसंग. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आनंद दिघेंनी 1987 मध्ये राम मंदिरासाठी चांदीची वीट पाठवली होती. सगळ्या भारतातून राम मंदिरासाठी पाठवण्यात आलेली ती पहिली चांदीची वीट होती. आनंद दिघेंनी चांदीची वीट पाठवायची हा निर्धार तर केला होता, पण त्यासाठीचा खर्च मोठा होता. हे काम लोकसहभागातून करण्याचा विचार झाला. त्यासाठी ठाण्यातल्या प्रत्येक घरातून रोख पैसे न घेता चांदी घेण्याचा विचार समोर आला. एकामागून एक लोक आपल्या घरातली चांदी देत गेले. अगदी झोपडपट्टीमधूनही राम मंदिरासाठी चांदी देण्यात आली. एक एक करत तब्बल 1.25 किलोची चांदी काही दिवसातच जमा झाली. टेंभी नाक्यावरच कन्हैयाभाई रावल उर्फ कन्हूभाई यांचं सराफ दुकान होतं. त्यांच्याकडे ही 1.25 किलो चांदी देण्यात आली. ही चांदी वितळवून त्याला विटेचं स्वरूप दिलं ते कन्हूभाईंनीच. त्यांनी चांदीला विटेचा आकार देऊन त्यावर जय श्रीराम कोरून घेतलं. त्यानंतर टेंभी नाक्यावर मोठा उत्सव पार पडला आणि चांदीची वीट अयोध्येला रवाना करण्यात आली. आनंद दिघेंनी बाबरी मशीद पाडल्याची घटना घडल्यानंतर त्या फोटोंचे कॅलेंडर छापले होते. गणेशोत्सवात बाबरी मशीद आणि श्रीराम मंदिर यांच्याशी निगडीत देखावा केला होता. ठाण्यात व्याख्यान सुद्धा आयोजित केलं होतं असं सांगण्यात येतं. आनंद दिघे आणि राम मंदिर हे नातं आणि त्यात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका याबद्दलचे सीन धर्मवीर 2 मध्ये पाहायला मिळतात. धर्मवीर 2 मध्ये पाहायला मिळणारा दुसरा प्रसंग आहे मलंगगडाबद्दलचा. रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मलंगगडाचा वाद 80च्या दशकात उफाळून आला होता. हाजी अब्दुल रहमान यांची कबर मलंगगडावर आहे अशी मुस्लिम समाजाची श्रद्धा, तर गोरखनाथ पंथाला मानणाऱ्या हिंदू समाजाच्या मते ही नाथ पंथाचे संत मच्छिंद्रनाथ यांची समाधी. त्यामुळं मुस्लिम समाज मलंगगडाला हाजी मलंग म्हणून ओळखायचा. पण 80च्या दशकात पहिल्यांदा शिवसेनेनं हा मुद्दा उचलून धरला. मलंगगडावर मच्छिंद्रनाथांची समाधी असल्यानं मलंगगडाला हाजी मलंग नाही तर श्री मलंगगड म्हणलं जावं अशी मागणी करण्यात आली. तेव्हा शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या आनंद दिघे यांनी ही मागणी रेटून धरली. याच आंदोलनाच्या माध्यमातून आनंद दिघेंनी हिंदूंना एकवटण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांना धर्मवीर ही ओळख मिळाली असंही सांगितलं जातं. यानंतर या वादात बाळासाहेब ठाकरेंची एंट्री झाली. त्यांनी मलंगगडावर हिंदू प्रथा सुरू करण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर आनंद दिघेंनी धर्मकार्यासाठी स्वतःला झोकून दिलं. चलो श्री मलंगगड अशी घोषणा करत त्यांनी हिंदू बांधवांनी मलंगगडावर एकत्र या अशी हाक दिली. या जागेला हाजी मलंग नाही तर मलंगगड म्हणा असं ठासून सांगितलं. तेव्हापासून मलंगगडावर दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठ्या संख्येनं हिंदू समाज येतो. सगळीकडे मलंग मच्छिंद्रनाथांचा जयघोष केला जातो. 1996 साली फेब्रुवारी महिन्यात माघ पौर्णिमेच्या उत्सवात आनंद दिघे यांनी मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केलं होतं. यावेळेस तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते असं सांगण्यात येतं. धर्मवीर भाग 2 मध्ये आनंद दिघेंनी चलो श्री मलंगगड अशी दिलेली हाक, त्यानंतर मलंगगडावर गेलेले शिवसैनिक आणि तिथं झालेला राडा या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. धर्मवीर 2 मधला तिसरा प्रसंग आहे आनंद दिघे आणि एका पोलीस अधिकाऱ्यामधल्या संघर्षाचा. गणेशोत्सवात सावरकरांवर केलेल्या देखाव्यामुळे त्यागी नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत आनंद दिघेंचा आणि शिवसैनिकांचा संघर्ष होतो असा प्रसंग धर्मवीर 2 मध्ये दाखवण्यात आलाय. पोलीस कमिशनर असणारे त्यागी शिवसैनिकांना सावरकरांवर केलेला देखावा काढायला लावतात आणि त्यानंतर आनंद दिघे काय करतात हे पिक्चर मध्ये दिसतं. पण प्रत्यक्षात त्यागी आणि आनंद दिघे यांच्यातला संघर्ष सगळ्या ठाण्यात गाजला होता. त्यागी यांनी वेगवेगळ्या प्रकरणावर घेतलेली भूमिका,
त्यानंतर त्यांची भूमिका किंवा निर्णय आनंद दिघेंना न पटणं यावरून दोघांमध्ये अनेकदा तणाव निर्माण व्हायचा असं सांगण्यात येतं. आनंद दिघेंचा ठाण्यावर एक हाती अंमल होता. प्रत्येक निर्णय किंवा नियुक्त्या त्यांच्या संमतीनं व्हायच्या असंही सांगितलं जातं. पण त्यागी हे केंद्राच्या मर्जीतले पोलीस अधिकारी होते. त्यांनी ठाण्यात आणि मुंबईत बरीच वर्ष काम केलं. यातूनच त्यांचे आणि बाळासाहेबांचे चांगले संबंध निर्माण झाले होते असंही ठाण्याचं राजकारण जवळून पाहणारे काही ज्येष्ठ पत्रकार सांगतात. पुढे जाऊन आर.डी. त्यागींचं नाव चौकशीच्या फेऱ्यात आणि आरोपांमुळे अनेकदा चर्चेत आलं होतं. धर्मवीर 2 मधला चौथा प्रसंग म्हणजे भिवंडीमधून साखरेची पोती आणायचा. पिक्चर मध्ये असा प्रसंग आहे की ऐन दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात साखरेची टंचाई होती. लोकांना सणासुदीला गोडधोड करण्यासाठी साखर नव्हती, पण त्याच वेळी कित्येक गोदामांनी साखरेचा साठा करून ठेवला होता. अशाच एका कारखान्याच्या गोदामात शिवसैनिक शिरतात आणि साखर घेऊन येतात असा हा सीन आहे. आता पिक्चर मध्ये काय दाखवलंय याच्या खोलात जायला नको, पण त्यावेळी नेमकं काय घडलेलं हे जाणून घेणं ही तितकंच इंटरेस्टिंग आहे. तर माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेत फक्त कार्यकर्ता म्हणून काम करायचे. आनंद दिघेंची कामाची पद्धत, तेव्हा शिवसेनेची, बाळासाहेबांची आणि आनंद दिघेंची ठाण्यात असलेली लोकप्रियता यामुळे एकनाथ शिंदे ही शिवसेनेशी जोडले गेले. सकाळी पक्षाचं संघटनेचं काम करून ते नंतर पोटा पाण्यासाठी रिक्षा चालवायचे. अशातच जेव्हा ठाण्यात साखरेचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा ठाणेकरांसाठी साखर आणायचं काम आनंद दिघेंनी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलं होतं. प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन गेलेल्या शिंदेंनी ड्रायव्हर बसतो त्याच्या वर असलेल्या लाकडी खणात पैसे ठेवले होते. कारखान्यात पोहोचेपर्यंत ते सारखे पैसे आहेत की नाहीत हे पाहत होते. आव्हानं पार करत ते कारखान्याच्या गोदामाजवळ पोहोचले. तिथून त्यांनी साखर ठाण्यात आणली आणि वाटली. त्या दिवशी आनंद दिघेंना त्यांनी जिंकलं होतं असं सांगितलं जातं. धर्मवीर 2 मध्ये असाच प्रसंग दाखवण्यात आलाय, पण त्याला थोडा ट्विस्ट आहे. पण असं सांगितलं जातं की तेव्हापासून एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे अगदी खास बनले. दोघांमध्ये असलेली गुरु शिष्याच्या नात्याची वीण आणखी घट्ट झाली. पुढे एकनाथ शिंदे यांच्या मुलांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा एकनाथ शिंदे यांना कामात गुंतवून आधार देणारे, त्यांना सावरणारे आनंद दिघेच होते. या दोघांच्या नात्याबद्दलचे अनेक प्रसंग धर्मवीर 2 मध्ये आहेत. यातच दोघांचे समुद्र किनाऱ्यावरचे काही संवाद सुद्धा आहेत, ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. थोडक्यात धर्मवीर 2 मध्ये राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना पडद्यामागे नेमकं काय घडत होतं याबद्दलचे प्रसंग आहेत. तसंच आनंद दिघेंच्या आयुष्यातले सगळ्या ठाण्यात गाजलेले आणि राज्यभरात चर्चेत आलेले काही प्रसंग सुद्धा. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.